आता गलिच्छ राजकारण कोणाकडून सुरू आहे सगळ्यांना दिसतं आहे, मी त्या बाबतीत बोलणार नाही. पण मी पुन्हा सांगेल की दादांच्या अशा अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये, कृपा करून कुणी राजकारण करू नये. मी परवाही म्हटलं की उगाच काहीतरी काहीही बोलतं, कोणी काय म्हणतं, कोणी म्हणतं बॉम्ब ठेवला, कोणी म्हणतं त्याला सुसाईड बॉम्ब पायलटच्या माध्यमातून तयार झाला, मुद्दामून पायलट बदलण्यात आले. आपापल्या अकलेचे तारे कोणी तोडू दे, मला असं वाटतं आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, सगळ्यांची भावना आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, त्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे हे सगळ्यांना वाटतं आहे, आम्हालाही वाटतं आहे. त्यामुळे उगाच काहीतरी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी अशी वल्गर विधानं कोणी करू नये. अजितदादांचे चिरंजीव जे आहेत जय पवार, ते सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहे. VRS कंपनीबद्दल ते खुलासा करणार आहे पत्रकार परिषदेमध्ये, अजितदादांचे चिरंजीव. नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे की या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकार दिले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले. दिल्लीहून अतिशय गंभीर दखल या बाबतीमध्ये घेण्यात आलेली आहे आणि सखोल अशी चौकशी सर्व ज्या सामाजिक एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे. चौकशीचा निर्णय आल्यावर अंतिम आपल्या समोर येईल काय आहे, काय झालं, काय नाही झालं म्हणून. म्हणून जर कोणाला सगळी वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं, कोणाला अजून कोणाला अपील करायची ती करावी, मागणी करायची ती करावी. परंतु यामध्ये पूर्ण पारदर्शकता आहे. उगाच त्याच्यामध्ये कुठेही कुठला संभ्रम असण्याची शक्यता काडीमात्र नाही आहे. आणि म्हणून कोणाला अर्ज करायचा आहे, कोणाला मागणी करायची ते सगळे करू शकतात. आणि यामध्ये मी पुन्हा सांगेल की 100% पारदर्शकता या चौकशीमध्ये आहे. रोहित पवार जे आहेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे की संसदेमध्ये केजरीवाल साहेबांनी हा प्रश्न मांडावा अपघाताबद्दल. बिलकुल त्यांना सगळी मोकळीक आहे. पार्लमेंटमध्ये काही लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे. मी सांगतो तुम्हाला जे काय तुमचे डाऊट्स असतील, तुम्हाला काय माहिती हवी असेल ती सगळ्या माध्यमातून मग पार्लमेंटमध्ये विचारा, असेंब्लीमध्ये विचारा, काही हरकत नाही विचारायला. यामध्ये या अपघातामध्ये तुम्हाला जर काही वाटत असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्या संबंधित यंत्रणांकडे न्याय मागू शकतात किंवा मागणी करून नेमकं तथ्य काय ते विचारू शकतात.